या साहसी खेळासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले ते आमचे मित्र ॲडव्होकेट मोहिते साहेब, ॲडव्होकेट बंगिराजी, आदरणीय काटे साहेब, आदरणीय परशुरामजी, त्यांचे सर्व सहकारी आणि ज्यांची खऱ्या अर्थाने मदत झाली किंवा प्रेरणा मिळाली ते आमचे मार्गदर्शक दारोब साहेब. खरं या उत्सवाचं उद्घाटन आपले सन्माननीय खासदार आदरणीय तटकरे साहेबांच्या हस्ते झालं आणि समारोप हा मला आमदार नेत्याने तुम्ही याच्यामध्ये सहभाग देण्याची विनंती केली. मी आपले पहिल्यांदा आभार देखील व्यक्त करतो. खरं दहीहंडी हा साहसी खेळ आहे आणि खरं तर याला सर्व मान्यता आहे असं मी नक्की सांगेन. परंतु पहिल्यांदा मी अगदी हा खेळ सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला बघण्याची संधी मिळाली. खरं तर या खेळाविषयी मी अतिशय घाबरतो. मी नेहमी सांगतो की अतिशय तन्मयतेचा खेळ असं मी निश्चित सांगेन. आम्ही कबड्डी, बैलगाडी, क्रिकेट याच्यामध्ये नक्की असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही अतिशय सहभाग दिला असतो. पण हा वर्षातला एकदा येणारा खेळ आहे दहीहंडी आणि म्हणून त्याचं आकर्षण काही वेगळं असतं. आज 6वं वर्ष भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी हा दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. मी मनापासून शुभेच्छा देतो. पण याच्यामध्ये ज्या संघाने सहभाग दिला आहे त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. अतिशय सुंदररित्या नियोजनबद्ध हा कार्यक्रम झाला आणि विशेषतः खूप उशीर झाला तरी सगळे या ठिकाणी आतुरतेने बघतायत आणि आम्हालाही शिकायला मिळालं. प्रत्येक खेळामध्ये कॉम्प्रोमाइज असते म्हणजे आम्ही बघतो, पण दहीहंडीमध्ये देखील आता बघायला मिळालं आणि हा खरं तर आनंद उत्सव आहे. अशाच पद्धतीने साजरा व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. पुढल्या वर्षी तटकरे साहेबांनी सांगितलं, खासदारांनी सांगितल्याप्रमाणे 3,33,333 अशा पद्धतीची दहीहंडी असेल असं या ठिकाणी निश्चित सांगतो आणि त्याच्यामध्ये माझा देखील सहभाग असेल हे आवर्जून सांगतो. पुन्हा एकदा सगळ्याच संघांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.